तिच्या वागण्यातनं माझे वडील शाळेत आहेत, मग मी भयंकर कुणीतरी, असं कधीही नाही. 4-4 मुलींसारखीच पौर्णिमा शाळेत वागायची. आपले वडील इथं आहेत म्हणून वेगळा काही भाव खाणं ज्याला म्हणतात मुलांच्या भाषेत, तसं कधीही तिच्या बाबतीत घडलं नाही. आमची टीम मोठी छान होती खो खोची. त्यातल्या या सगळ्या मुली अगन सुर्वे, मोहरे, चिमणी, वंदन, शानबाग, पौर्णिमा, हा सगळा एक मोठा ग्रुप होता आमचा. आणि अजूनही आमचा हा ग्रुप इंटॅक्ट आहे. त्यातले एकमेक आम्ही फोन करतो. म्हणजे मी त्यांची शिक्षिकापेक्षा त्यांच्यातलीच एक असं त्या अजूनही समजतात. आणि तो त्या मुलींचा मोठेपणा. हळूहळू काळ उलटत गेला आणि एक दिवस बघितलं पौर्णिमा शिक्षिका म्हणून शाळेत आली. अरे बापरे म्हटलं, ही पोरगी शिक्षिका पण आली शाळेत. आता ही नक्की खो खो शिकवणार का विषय शिकवणार का काय करणार, हे कुतूहल खूप होतं. पण न कळत पौर्णिमाची माझी पहिल्यापासून विद्यार्थिनी म्हणून. आणि दुसरी एक अगदी आतली गंमत सांगते. पौर्णिमाची आजी, आईची आई, ज्यांना मी पण त्यांच्या घरातल्यांसारखी एक काकू म्हणायची. हे फार घसटीचं नातं आमचं निर्माण झालं होतं. पौर्णिमाचे दोन्ही मामा मावशी हे म्हणजे माझेच लोक असल्यासारखे मी त्यांच्याकडे वागायची. तिथेही पौर्णिमाचा वावर, पौर्णिमा या सगळ्यांची अगदी लाडकी होती पेक्षा आहे. लाडकी आहे पौर्णिमा. अर्थात गुण असल्याशिवाय फुकट फाकट कोणी लाडत करत नाही, हे तितकंच खरं. पौर्णिमा माणसं जोडून घेणारी आहे, लावून घेणारी आहे. ज्याला लाघवी स्वभाव म्हणतात तो तिचा आहे. आणखीन एक गोष्ट आहे, तिचं एक प्रसन्न निर्मळ हसणं एक छान. बाई कशा आहात मांडवलं तशी पौर्णिमा अजूनही ती तशीच बोलते. होता पुढे काळ सरकत गेला. मग मेहताबाईंचा NCCचा भाग सुटून पौर्णिमाच्या गळ्यात NCCची माळ पडली. पहिल्यांदा पौर्णिमा खूप चिडायची. सकाळी यायचं, परत दुपारी शाळा, पुढे मिटिंगा, हे हेक्टिक होतं सगळं. पण काम अंगवळणी पडलं की त्याचं काही वाटत नाही. तशी पौर्णिमा NCCच्या ह्याच्यात रुळली. माझ्या पाहण्यात या मुळातल्या 2 बायका, एक तारा पोतदार बाई, आमच्या मुलं पोतदार म्हणायचे, जी फौजदार म्हणायची. त्या NCCच्या ड्रेसमध्ये दिसायच्या पण तशा खूप तडफदार. दुसरी मेहता आणि तिसरी पौर्णिमा. माझी NCC या 3 लोकात संपली. मी कधीही NCCच्या वाटेला गेले नाही, कारण खेळ, नाटक आणि ती आमची संगीत खोली पंचवाळकर सर आणि आम्ही. मग पौर्णिमाला सांगायचं, पौर्णे ना. अर्थात दोघीच एक जवळ असताना, बाकी मग
एक पौर्णिमा वर्गावर असताना मॅडम बाहेर येता का, अशी भाषा जितका आपण मान देऊ तितके विद्यार्थी जपून असतात की मोठ्या बाई पण या बाईंशी आहो जाओ बोलताय, एकेरी बोलत नाहीयेत. हे तंत्र आमच्या मोठ्या शिक्षकांच्याकडनं आम्ही आत्मसात केलं आणि त्याचा उपयोग नक्कीच होतो हे खात्रीने सांगते. पौर्णिमाचं शिकवणं मला बघायला मिळालं नाही, पण विद्यार्थ्यांच्याकडनं जे कानावर येतं ते खूप छान असतं आणि ते प्रांजळ असतं, प्रामाणिक असतं, खरं असतं. बाई आमच्या संपदा मला पहिल्यांदा कळायचंच नाही कोण संपदा कुलकर्णी मॅडम. मग सांगायला अहो बाई त्या संपदा यांचे हा म्हणजे पौर्णिमा. हे होता आणखी एक गोष्ट घडली. माझे गुरु पद्माकर देव यांच्या सौभाग्यवती प्रतिभा देव त्यांची धाकटी बहीण जिला बाई बेबी म्हणायच्या, विनोदिनी हे तिचं नाव. हे नाव माझ्या भावाला प्रचंड आवडतं. विनोदिनी भयंकर आवडतं नाव. त्या बेबीचा धाकटा मुलगा सुनील. हे घडलं असं बाईने विचारलं. त्यावेळेस पौर्णिमा खूप चिडली होती. मी नाही त्यात लग्न करणार वगैरे. मग बाईने तिला समजावलं होतं, अगं बघायला काय हरकत आहे, बघितलं की काही लगेच ठरतं असं नसतं. पण दोघांची विशाल कपाळ आणि विचार जुळले आणि हे एकाच बघण्यात सुनील आणि पौर्णिमाचं लग्न ठरलं. सोलापुरातल्या जुन्या विठ्ठल मंदिरात पौर्णिमाचं लग्न झालं. या सगळ्याची मी साक्षीदार आहे. आणि गंमत म्हणजे हा इतका मोठा प्रवास चालू आहे. मी 100च्या काळात अनेक वेळेला शाळेत गेले. इतके वेळेला पौर्णिमाशी गप्पा. मध्ये आमच्या अहंकारी जे कल्पना देशपांडे नुकतं निधन झालं, तिच्याशी गप्पा, हरहरेशी गप्पा, या आमच्या गप्पा व्हायच्या. शाळा कशी, आपण कसे, कुठून कुठपर्यंत प्रवास. आणि होता हा प्रवास येऊन ठेपलाय आता 29 नोव्हेंबरच्या रिटायरमेंटवर. कळत नाही मुलं एवढी मोठी कधी होता. पण हा संपूर्ण प्रवास बघण्याचं भाग्य विद्यार्थ्यांचा मला मिळालं, याचा मला खूप आनंद आहे. पौर्णिमा, तुला तुझ्या कारकिर्दीबद्दलच्या तर या आठवणी झाल्याच, पण आता आरोग्य सांभाळ. आरोग्याला खूप महत्त्व आपण शाळेत विद्यार्थ्यांना शिकवतो आणि स्वतःकडे न कळत थोडंसं दुर्लक्ष होतं. पण परमेश्वराचरणी हीच प्रार्थना की उत्तम आरोग्य, उत्तम सुधीरचा, तिच्या मुलांचा, सुनबाईंचा सहवास तिला मिळून तिचं आरोग्य हे खूप सुधारत जावं. तिच्या आयुष्यात तिला जे जे हवंय ते मिळालं आहे, अजून मिळत जावं ही ईश्वर चरणी
प्रार्थना. धन्यवाद. धन्यवाद. सुंदर. संपदा माझी मैत्रीण, खरं तर माझ्या माहेरची म्हणून जरा जास्तच जवळची. तिला अख्खी शाळा पौर्णिमा म्हणते. ती दिसते पण तशीच पौर्णिमेच्या चंद्रासारखी प्रसन्न शीतल. परंतु मी मात्र तिला संपदाच म्हणते, कारण मला वाटतं ती अशी सुखासमाधानाने संपन्न चेहऱ्याची कायमस्वरूपी असावी, आणि म्हणूनच मी तिला संपदा म्हणते. ही संपदा माझी मैत्रीण कमी आणि माहेरची असल्यामुळं बहीणच जास्त ठरली. कधी मला बहिणीप्रमाणे समजावली, कधी रागवली, कधी गोड बोलून सल्ला दिली. आता ही मोठी बहीण माझ्यापासून दूर जाणार म्हणून मला वाईट वाटते. पण नक्कीच तिच्या पुढच्या आयुष्यात ती अजून प्रगती करेल, सुखासमाधानानं राहील, आणि हीच माझी सदिच्छा तिला आहे. पौर्णिमा, तुला तुझे पुढचे रिटायरमेंट नंतरचे आयुष्य आनंदात सुखासमाधानात जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. फक्त तुझी कोबीची भाजी मात्र मला फार आठवेल, तेवढी मात्र मला मी सांगेल तेव्हा करून पाठवत जा. पौर्णिमा मामी, क्षिप्र मंडळी पुणे यांच्या हरिबाई देवकरण प्रशाला सोलापूर इथून आज तुझी सेवानिवृत्ती होतीये. आजपर्यंत तू शाळेसाठी केलेल्या तमाम सेवेसाठी विद्यार्थ्यांची एक प्रतिनिधी म्हणून सर्वप्रथम तुझे आभार. मला अजूनही आठवते, नुमवी शाळेत तू वर्गशिक्षिका म्हणून आमच्या क्लाससाठी रुजू झाली होतीस काही दिवस. माझी मामी म्हणून मी तेव्हा इतका भाव खाऊन घेतला होता, अजूनही आठवलं तरी इतकी मजा वाटते. पुढे तू हरिबाई शाळेत रुजू झालीस तेव्हाही मी तोच तोरा कायम मिरवला बरं का. शाळेतल्या तमाम बॅचेस मधल्या विद्यार्थ्यांमध्ये तू इतकी फेमस होतीस की आता रिसेंटली सुद्धा आपण जेव्हा अक्कलकोटच्या स्वामी समर्थ मंदिरात गेलो होतो किंवा कधी नवी पेठेतल्या कोणत्या दुकानात गेलो की विद्यार्थी धावत पुढे येतात तुझा आशीर्वाद घेण्यासाठी, हे मी स्वतः पाहिलंय. माझ्यासाठी मामी म्हणून तू जितका मोठा आधार आहेस, तितकीच तू विद्यार्थ्यांमध्ये आदर कमावलेली एक शिक्षिका देखील आहेस. किती आणि काय काय बोलू तुझ्याबद्दल. सेवानिवृत्तीच्या तुला खूप खूप शुभेच्छा. सेकंड इनिंग मध्ये सुद्धा सुख आणि समृद्धी लाभो ह्याच सदिच्छा. धन्यवाद. नमस्कार. आज 30 नोव्हेंबर. माझी प्रिय सखी, माझी ज्येष्ठ बहीण, मार्गदर्शिका सौ संपदा कुलकर्णी मॅडम शासनाच्या नियमानुसार सेवानिवृत्त होत आहेत. ज्यावेळी मी पहिल्यांदा प्रशालेत आले तेव्हापासून आजतागायत मला शैक्षणिक कार्यात वेळोवेळी अमूल्य मार्गदर्शन त्या करत आहेत. कोणतेही काम असो, अगदी हक्काने मी संपदा मॅडमकडून करून घेत असे, आणि त्याही छोट्या मोठ्या सर्व कामात प्रेमाने आमची मदत करत. मला एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते. त्या ज्येष्ठ असल्याने स्टाफरूममध्ये सर्वांना नावाने हाक मारत असत, पण मला मात्र नेहमी त्या ढगेबाई म्हणत. त्या हृदयातील आपुलकीनं, ऋणानुबंधानं, आणि त्याच ऋणानुबंधाने आम्ही आजपर्यंत ती मैत्री जपली आहे, याचा मला सार्थ अभिमान आहे. आम्हा दोघींनाही शेतीची खूप आवड. मी मंगळ्याला जाताना तिऱ्ह्यात त्यांच्या शेतात आवर्जून जायचे. त्या शेतात काही नवे बी पेरताना विचारायच्या, आणि मीही तेवढ्याच आदराने त्यांना मला माहीत असलेली प्रत्येक गोष्ट सांगायची. त्यावेळी त्या मोठ्या, मी लहान असे त्यांनी कधीही मानले नाही. आज मी सेवागौरव कार्यक्रमाला प्रशालेत उपस्थित राहू शकत नाही, याची मला खूप खंत वाटते. पण ही माझी मैत्रीण, ज्येष्ठ बहीण अशीच हसती खेळती राहो, उत्तरोत्तर त्यांची प्रगती हो व त्यांना निरोगी आयुष्य लाभो, ही पांडुरंग चरणी प्रार्थना. शेवटी असे म्हणावेसे वाटते, आले भरून या डोळे, 10 वर्षातील दिवस बनले, स्मरणाच्या पुस्तकातील पाने, स्मरणाच्या पुस्तकातील पाने. आता दरवार रविवार वीकेंड्स कधीच संपणार नाहीत. टाइमाव तुला रिटायरमेंटच्या खूप खूप शुभेच्छा. आता नको घड्याळाची टिकटिक, नको कामाचा ताण, सेवानिवृत्तीनंतरचे आयुष्य जावो एकदम छान. या वळणावर तुझ्या आयुष्यात आनंद यावा, या पुढचा
प्रवासही हसरा आणि आनंद देणारा व्हावा. ताई, तुला सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा.